प्रश्न खूप आहे, ती लढाई लंबी आहे. आज जातनीय जनगणना जर झाली तर तुमच्या वाट्याचं तुम्हाला मिळेल. तुमची खरी संख्या कळल्याशिवाय आम्हाला गृहीत धरलं जात आहे. आमच्यामध्ये फोडण्याचं काम आमच्यात चाललेलं आहे. आमचे शकलं पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे. जसा दलित समाजामध्ये शकलं पाडण्याचं काम सुरू झालं तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होतं. हे विभाजन करायचं आणि या ठिकाणी आपल्याला तुकडे करून आपली शक्ती कमी करायचं काम करायचं. काय झालंय एवढं सांगितलं. आज ओबीसीच्या विदर्भामध्ये निवडणुका होत नाही जिल्हा परिषदेच्या, कारण ओबीसीचं आरक्षण ठरवलं जात. सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. 5 वर्षापासून प्रशासक आहे. आपल्या हक्काच्या जागा खाली ठेवल्या आहेत. 1,00,000 पद ओबीसीचे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये रिकामी आहे. 1,00,000 पदाचा बॅकलॉग आहे. कधी भरणार? आणि दुसरीकडे मात्र नवीन GR काढून तुम्ही त्यावेळेस माझं सरकार होतं, मी म्हणणार नाही इल्मे साहेब, पण तो GR आम्ही बदलवला 2014 मध्ये जो काढला होता ओपन टू ऑल ओपन होता. पण त्यांनी ओपन टू ओपन करून आमचा गळा घोटण्याचं काम केलं. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 200 गुण मिळाले असतील तर त्याला कॅटेगरी मध्ये टाकायचं, ओबीसी मध्ये, SC मध्ये, ST मध्ये टाकायचं. आणि ओपनच्या पोराला 190 गुण मिळाले असतील किंवा 170 मिळाले असतील तर त्याचं ओपन मध्ये सिलेक्शन करायचं. पहिले सिस्टम काय होती, जो मेरिटचा आहे तो ओपन मध्ये जाईल, नंतर कॅटेगरीची लिस्ट तयार होईल. परंतु फडणवीस सरकारने नवीन GR काढला होता. आम्ही दबाव टाकला. आजही सीईटी मध्ये हाच प्रकार सुरू आहे. त्यासाठी आम्ही ओरडतो. परवा मी मीटिंग लावली. महाराष्ट्रातून 8,000 शिक्षकांची पद रिक्त आहेत. त्यातील बहुतांशी पद हे ओबीसीच्या शिक्षकांची रिक्त आहेत. 1,00,000 पदाचा बॅकलॉग या सरकारमध्ये वाढवला आहे गेल्या 12-14 वर्षामध्ये. तो भरला पाहिजे ही मागणी आमची आहे. या सगळ्या मागण्या घेऊन, मागण्या खूप आहे, अनेक ठिकाणी भाषणं होतील त्यावेळेस मांडू आम्ही. पण ओबीसीचं वाटोळं होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. तुमच्या खुर्च्या आम्ही दिल्यात, त्या खुर्ची ओढण्याची ताकद ओबीसी मध्ये आहे हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आज ही लढाई सुरू झाली आहे. या यात्रेचा शुभारंभ होतो आहे. आपण मोठ्या संख्येने आलात. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. ज्या ज्या सरपंचांनी या जनगणनेच्या कालमसाठी जनगणना होऊ दिली नाही त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या सगळ्यापासून जिथे जिथे आपल्या विचाराचे बहुजन समाजाचे सरपंच आहेत, जोपर्यंत कालम होणार नाही तोपर्यंत कलेक्टर बोलू दे का, कलेक्टरचं कोणी अजून बोलू दे का, पंतप्रधान बोलू दे, अमित शहा बोलू दे, तोपर्यंत आपण यांना सहकार्य करायचं नाही. ही भूमिका आपण सर्वांनी घ्यावी अशी विनंती करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. याने माझे भाषण या ठिकाणी थांबवतो. जय संविधान, जय ओबीसी, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम. ओबीसीच्या जीवावर सरकार स्थापन आहे असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. विजय वडट्टीवार यांनी आता ही प्रतिक्रिया दिलेली आहे. ओबीसींचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आलेला आहे. ओबीसींच्या जीवावर सरकार स्थापन आहे असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.